नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचावी यासाठी मी एक छोटासा प्रयत्न करत असतो. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माहिती ही सर्वप्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, नवोदय विद्यालय समिती रिजनल ऑफिस पुणे याकडून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. नोटिफिकेशनची डेट जी आहे ते 1/2025 या ठिकाणी झालेली आहे. त्यासाठी मित्रांनो, ऑनलाईन ॲप्लिकेशन इन्व्हाइट केले जात आहे. टीचर्स, लायब्ररियन आणि स्टाफ नर्स या पदासाठी हे ॲप्लिकेशन मागवण्यात येत आहे. तर काय असणारे क्वालिफिकेशन, काय असणारे पगार, ही सर्व माहिती ही डिटेल आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, इथे त्यांनी त्यांची ऑफिशियल वेबसाईट सुद्धा दिलेली आहे. यावरती नोटिफिकेशन तुम्हाला डिटेलमध्ये बघायला मिळेल. आणि यासाठी कोणत्याही प्रकारची तुम्हाला एक्झाम मित्रांनो द्यायची नाही. तुमची निवड ही फक्त तुमच्या इंटरव्ह्यू बेसिसवरती होणार आहे. म्हणजे तुमची एक मुलाखत घेतली जाणार आहे, त्यानंतर तुमची निवड होणार आहे. त्यासाठी मुलाखतीसाठी इथे त्यांनी एक फॉर्म मेन्शन केलेला आहे. हा फॉर्म तुम्हाला मुलाखतीला जाण्याआधी म्हणजेच तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. हा फॉर्म फिल करायचा आहे. ही जी लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन करून देतो, किंवा ही जी PDF आहे ती सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हा जो फॉर्म आहे मित्रांनो, हा फिल करण्याची तारीख जी आहे ती 18 मार्च 2025 पासून चालू झालेली आहे. शेवटची जी तारीख असणार आहे ती असणार आहे 30 मार्च 2025. या तारखेच्या आत तुम्हाला मित्रांनो हा जो फॉर्म आहे तो फिल करायचा आहे. इंटरव्ह्यूच्या ज्या डेट्स असणार आहे त्या डेट्स खाली त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. त्या डेट्स आपण डिटेलमध्ये आज बघणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, ह्यासाठी कोणत्या पोस्ट असणार आहेत. तर मित्रांनो, यासाठी या सर्व सब्जेक्टसाठी टीचरसाठी वॅकन्सी असणार आहे. त्यासाठी मित्रांनो, टीचर्स, लायब्ररियन आणि स्टाफ नर्स यासाठी महाराष्ट्र, गुजरात, गोवा ह्या पूर्ण रिजनसाठी वॅकन्सी असणार आहे. त्यासाठी मित्रांनो, पोस्ट अवेलेबल फॉर एंगेजमेंट त्यामध्ये PGT केमिस्ट्री, पोस्ट ग्रॅज्युएटेड टीचर केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी, सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, हिस्ट्री, जिओग्राफी, सोशल सायन्स, इकॉनॉमिक्स, कॉमर्स, कम्प्युटर सायन्स, हिंदी, TGT ट्रेनी ग्रॅज्युएट टीचर हिंदी, मराठी, गुजराती, आर्ट, म्युझिक, लायब्ररियन आणि स्टाफ नर्स यासाठी वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, काय असणारी पात्रता हे आपण आता बघूया. तर ह्यासाठी मित्रांनो, इथे त्यांनी ऑफिशियल वेबसाईट मेन्शन केली आहे. ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली जाणार आहे. ह्या वेबसाईटवरती तुम्हाला डिटेल नोटिफिकेशन बघायला मिळेल. त्यानंतर इथे त्यांनी अर्ज कसा करावा यासाठी काही अटी दिल्या आहेत, त्या तुम्ही सविस्तर वाचून घ्या. त्यानंतर मित्रांनो, इथे असणाऱ्या इंटरव्ह्यूचे डिटेल्स दिलेले आहे. इंटरव्ह्यूची व्हेन्यू कुठे असणार आहे आणि त्यांचा ॲड्रेस दिला आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी असणार आहे, गुजरातमध्ये 3 ठिकाणी असणार आहे. महाराष्ट्रामध्ये पुणे, जळगाव, वर्धा या ठिकाणी इंटरव्ह्यू होणार आहे. हे जे आहे इंटरव्ह्यूचे ॲड्रेस त्यांनी इथे मेन्शन केलेले आहे. इंटरव्ह्यूच्या शेड्यूल काय असणार आहे, डेट्स काय असणार आहे, तर त्यांनी सब्जेक्ट वाईज ज्या कोणत्याही सब्जेक्टसाठी तुम्ही फॉर्म भरणार आहात त्यासाठी इथे डेट दिलेली आहे. डे 1 म्हणजेच 3 मार्च 2025 रोजी ह्या सर्व सब्जेक्टचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. त्यानंतर डे 2 मध्ये ह्या सर्व सब्जेक्टचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. आणि डे 3 म्हणजेच 5 एप्रिल 2025 ला ह्या सर्व सब्जेक्टचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. त्यासाठी मित्रांनो, तर पगार किती असणार आहे, तर पगार हा मित्रांनो चांगला राहणार आहे. 35,000 PGT म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएटेड टीचर्ससाठी 35,700 हा पगार राहणार आहे. नॉर्मल स्टेशनसाठी म्हणजे अकॉर्डिंग टू तुमचं लोकेशन हा पगार डिसाईड होणार आहे. नॉर्मल स्टेशनसाठी 35,700 राहणार आहे. हार्ड स्टेशनसाठी 42,200 हा पगार राहणार आहे. TGT आणि लायब्ररियनसाठी 34,000, नॉर्मल स्टेशन, हार्ड स्टेशनसाठी 40,000 रुपये. स्टाफ नर्ससाठी 34,000, नॉर्मल स्टेशन, हार्ड स्टेशनसाठी 40,000 हा पगार राहणार आहे. इथे मित्रांनो क्वालिफिकेशन दिलं आहे, काय लागणार आहे क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स काय लागणार आहे. तर मित्रांनो, PGT जे झाले आहे पोस्ट ग्रॅज्युएटेड टीचर्स त्यांच्यासाठी मास्टर्स डिग्री ऑफ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ॲटलिस्ट 50% मार्क्स तुम्हाला असायला हवे. मास्टर डिग्री म्हणजे तुमचं मास्टर्स डिग्री झालेली असायला हवी. त्यानंतर BA डिग्री इथे चालणार आहे. प्रोफिशियन्सी इन टीचिंग इन इंग्लिश अँड हिंदी मीडियम ह्यामध्ये तुमची प्रोफिशियन्सी लागणार आहे. इथे नोट दिली आहे, BA degree is not required for the candidate who are undergone 4 years integrated degree course of regional college of education of NCERT or
फ्रॉम NCTE रिकग्नाइज इन्स्टिट्यूट नॉलेज ऑफ रिजनल लँग्वेज. हे मित्रांनो डिझायरेबल आहे तुम्हाला, म्हणजे हे जी कंपल्शन नाही आहे, पण हे डिझायरेबल क्वालिफिकेशन तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर कम्प्युटर सायन्स या सब्जेक्टसाठी त्यांनी इथे क्वालिफिकेशन दिले आहे. MSc झाले असेल तुमचे तर तुम्ही इथे पात्र असणार आहात, किंवा तुमचं MCA झाले असेल तरी तुमचा इथे पात्र असणार आहात. त्यानंतर मित्रांनो TGT साठी इथे क्वालिफिकेशन दिले आहे. 4 years इंटिग्रेटेड डिग्री कोर्स ऑफ रिजनल कॉलेज एज्युकेशनल ऑफ NCERT और अदर NCTE रिकग्नाइज इन्स्टिट्यूट विथ ॲटलिस्ट 50% मार्क्स. हे जर तुमचं क्वालिफिकेशन झालं असेल तर तुम्ही यासाठी पात्र राहणार आहात. इथे डिटेलमध्ये क्वालिफिकेशन माहिती दिली आहे, तुम्ही एकदा डिटेलमध्ये क्वालिफिकेशन माहिती वाचून घ्या. त्यानंतर इथे त्यांनी लायब्रेशियनसाठी काय लागणार आहे, त्यासाठी युनिव्हर्सिटी डिग्री इन लायब्ररी सायन्स फ्रॉम रिकग्नाइज इन्स्टिट्यूट. हे जर तुमचं झालं असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात. त्यानंतर वर्किंग नॉलेज ऑफ इंग्लिश अँड हिंदी हे तुमचं इथे लागणार आहे. त्यानंतर स्टाफ नर्ससाठी काय लागणार आहे, जर BSc नर्सिंग तुमचं झालं असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात. त्यानंतर इथे तुम्हाला स्टाफ नर्ससाठी 2.5 म्हणजे 2.5 वर्षांचा एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे. एज लिमिट काय असणार आहे मित्रांनो, एज लिमिट जी असणार आहे ती टीचर्ससाठी 50 ही एज लिमिट राहणार आहे. तर अशा प्रकारे ही डिटेल नोटिफिकेशन आज आपण इथे बघितलं आहे. जर तुम्ही यासाठी पात्र असाल तर अर्ज नक्की करा, कारण पे लेवल जी असणार आहे ती हाय राहणार आहे. आणि ज्यांना गरज आहे त्यांना हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा. तर अशाच प्रकारच्या नवनवीन वॅकन्सीजसाठी, नवीन जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.